आता ओढणीतच घे ओटी. गजरा दे बघू तिला. तीनदा घे तांदूळ. हा छान. आता ही साडी दे आपल्याकडून तिला. हळद कुंकू लावायला. आणि नमस्कार कर. आज मान असतो तुझा. किती गोड दिसतेस. आता ओटी काढ ह्याच्यात आणि ह्याच्यातच दे. माई नमस्कार. शतवर्षी भव, सुखी राहा, आनंदी राहा. नको नको नको. एकदा सांगितलं ना नमस्कार नको म्हणून. माईला केलास ना आम्हा सगळ्यांना पोहोचला. हा चल बाळा, उशीर होत असेल ना तुला. मनोज वाट बघतोय तिकडे. आम्ही येणार होतो दार वाजवायला. नाही घाबरू नको एवढी. अगं म्हणजे डबा घेऊन यायच्या आधी फोन करतो. हा फोन उचला पण आमचा. चला उशीर होईल आता. जा रे. सांभाळून जा. बाय. सांभाळून जा ग. माई सॉरी. तुम्ही इतकं प्रेमाने सगळं केलं आणि आम्ही असं. असू दे, आम्ही तितके समजूतदार आहोत बरं का. काय रे बिचारी, सुट्टी नाही काही नाही, रोज आपलं कामावर जायचं. चिमूटभर वेळ मिळतो दोघांना भेटायला, त्यात आमची लुडबुड. हो की नाही ना. जा. माई पण त्याचं डोकं खरंच. असू दे. नवऱ्याबद्दल असं बोलू नये काय. जा उशीर होईल व तो वाट बघतोय ना. जा पळ. चला बसा. सांभाळून बस. ओढणी घे. निघायचं. हो बघितलं का, त्या विचित्र अजून मोटरसायकलवरच आहेत जावई बापूंच्या, आणि त्यांच्या खांद्यावर हात आहे बघा. तुम्ही आता काहीही बोलू नका तिथे. चला या 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 सुरेशराव माधव इथे या. जावई बापू. माई आज चित्राचीच मांडव परतणी आहे ना. मग ही कुठे निघाली. हो काय नाही हो आई. काय की मनोजचं डोकं दुखतंय ना तर तो येत नाहीये. आणि तो येत नाहीये म्हणून हिचं चित्त थाऱ्यावर नाहीये. जय हो जय हो. बघा बघा केवढं प्रेम आहे ह्यांचं मनोज वरती. हा जय हो जय हो. नाही म्हणूनच आम्ही म्हंटल तू बाई जा आपल्या घरी. जेवणाचा डबा आम्ही पाठवून देऊ काय. जय हो. वा वा माहिती आहे. वा वा. या चित्राताई मी रिक्षापर्यंत सोडतो. या. हो कशाला बाबा, मी सोडतो तिला. फार काही दूर नाहीये. चल चित्रा. हाय मनोज.